मित्रांनो, इंग्लिश बोलूया या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत. आज पुन्हा एकदा आपण एका नवीन मैत्रिणीसोबत, एका नवीन स्टुडंट सोबत आपण इथे आलेलो आहोत. ज्याच्यामध्ये आपण याच्या आधी तर त्यांचा एक इंग्लिश कन्व्हर्सेशन मधला व्हिडिओ तर केलेलाच आहे आपण. पण आता त्यांचा टोटल कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांना जे काय अनुभव आला किंवा त्यांना इंग्रजी सुधारता आले का? खरंच त्यांना इंग्रजी बोलता आले का? आणि असेल तर त्यांना काय काय बदल जाणवले, या सर्व गोष्टी आपण या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर हा जो काय व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या क्लासमध्ये आलेले जे विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत ते तुम्हाला कळतील आणि तुम्हाला ते जाणून घेता येईल की खरंच विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो का. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा मॅडम मी तुमचे स्वागत करते. धन्यवाद. ओके, सगळ्यात पहिला तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आहात. माझं नाव सुनीता गाडगीळ आणि मी सांगलीला राहते. ओके, ओके. याच्या आधी तुम्ही काही जॉब वगैरे करत होतात की? शाळेमध्ये मी जॉब करत होते. ओके, ओके. आता रिटायर्ड आहात. आता रिटायर. ओके, ओके. तर मला सगळ्यात पहिल्यांदा हे विचारायला आवडेल की तुम्ही क्लास जॉईन केला तेव्हा अगदी सुरुवातीचा तुमचा अनुभव काय होता पहिल्या 2-3 दिवसामधला? सुरुवातीला म्हणजे बकेट लिस्ट होती माझी. मला फॉरेनला जायचं आहे, सोलो ट्रिप करायची आहे. तर इंग्रजीतून कॉन्व्हर्सेशन करता येणं, टेक्स्च्युअल इंग्लिश म्हणजे वाचणं हे वेगळी गोष्ट आहे. बरोबर. आणि आपण बोलून आपली काय गरज आहे ती सांगणं ही वेगळी गोष्ट आहे पूर्ण. त्यासाठी मला हा क्लास फार उपयोगाचा वाटला आणि म्हणून मी तो करण्याचं ठरवलं होतं. या क्लासविषयी मी रिपोर्ट ऐकला होता, मी डेमो घेतला नाही. त्याचं कारण रिपोर्ट हा मला पुरेसा वाटला, परत डेमो मी केलेला नाही आणि क्लास जॉईन केल्या. ओके, क्लास जॉईन केला आणि पहिल्या 2-3 दिवसामध्येच तुम्हाला काय वाटलं की बाबा प्रॅक्टिस कशी घेतली जात होती किंवा तुमचा अगदी सुरुवातीचा अनुभव कसा होता? सुरुवातीला मी काही शब्द विसरायची. सुरुवातीला म्हणजे इंग्रजीतून शब्द विसरायचा आणि मराठीतून तो तोंडावर यायचा. मग ते आपलं चुकतंय. आणि मराठी शब्द किंवा विशेषतः म्हणी, प्रोव्हर्ब आणि आयडियम्स ह्या इंग्रजीतनं माहीत असताना सुद्धा मराठीतल्याच आपल्या मेंदूतून पटकन सांगितल्या जायच्या. आणखी थोडीशी भीती वाटायची. सलग इंग्रजीतून 1 तास आपण बोलू शकू म्हणजे नाही बोलू शकणार, आपल्या हातनं नाही होणार. सलग कसं बोलायचं असं वाटायचं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर 1 वाक्यात 4 वाक्यात देणं ही वेगळी गोष्ट आहे आणि सलग बोलत राहणं ही वेगळी गोष्ट आहे. मग हा क्लास जॉईन करण्यापूर्वीचा अनुभव होता तुमचा की तुम्हाला भीती वाटायची किंवा तुम्हाला वाटायचं की बाबा आता आपण कसं करू शकतोय किंवा काय करू शकतोय? ओके, तर क्लास जॉईन केल्यानंतर जेव्हा जेव्हा हळूहळू प्रॅक्टिस घ्यायला लागलो तेव्हा हळूहळू कॉन्फिडन्स येत गेला का? हो, काही शब्द आम्ही जेव्हा शाळेत शिकलो होतो त्यापेक्षा आत्ताचे शब्द बदललेले आहेत. बरोबर. आणि ते प्रामुख्याने मला जाणवलं की हे शब्द आता आपण वापरत नव्हतो, ते आता वापरले जातात. आणि अनेक शब्दांविषयी इंग्रजीतून आम्ही अनेक साधे शब्द जे वापरत आहे, मी किंवा माझे इतर क्लासमेट सुद्धा वापरत होतेच. तर त्याच्याऐवजी एक उत्तम म्हणजे चोझन वर्ड ज्याला म्हणतात, परफेक्ट वर्ड, चोझन वर्ड, तर तो शब्द तुमच्याकडून जेव्हा मिळत गेला तेव्हा ह्या क्लासची डिग्निटी, ह्या क्लासचा दर्जा, ह्या क्लासविषयी एक आत्मीयता वाटायला लागली आणि एक प्राऊड फील व्हायला लागलं की माझे क्लासमेट एक डॉक्टरेट आहेत, एक डॉक्टरातली शिकलेल्या अशा भारती मॅडम आहेत. अर्थातच खूप मॅच्युअर आणि एकदम बेस्ट स्टुडंट. म्हणजे त्या खूप इनपुट इतकं घेतलं त्यांनी, ते मला सांगावंसं वाटतंय. बेस्ट स्टुडंट, दी बेस्ट स्टुडंट म्हणजे मला क्लासमेट म्हणून लागले. आणि दुसरी गोष्ट की प्रवीण सरांसारखा IT मधला एक टेक्निकल ज्याच्यामध्ये जास्त नॉलेजेबल माणूस आहे आणि जो लेस वर्ड फ्यू वर्ड म्हणजे मोर टॉकेटिव्ह नाही, एक जे बोलायचं ते खूप छान आहे असं ऐकायचं आपण, असं व्हायचं. आणि ह्या सगळ्या जो आपला क्लास असतो, जे सराउंडिंग असतं, त्याचा खूप मोठा उपयोग झाला. आणि आम्हाला इतके दिवसभर असं वाटायचं की कधी सुरू होतंय, कधी 9 वाजतात, कधी सुरू होतंय. आणि तुम्ही दिलेले विषय काय 1 से 1 विषय होते आणि त्याची मी लिस्ट बनवली आहे. आणि त्यावर पुन्हा आपण त्यावेळी नाही हे मला सुचलं, पण परत आता इंग्रजीतून विचार माझ्या मनामध्ये यायला लागलेले आहे. बरोबर. हा एक मोठा बदल मला वाटते आहे की सुरुवातीला
मराठीमध्ये विचार येत होता आणि क्लास पूर्ण केल्यानंतर आता इंग्रजीमधून विचार येतोय. तर मित्रांनो, तुम्हाला मला सांगायला आवडेल की मॅडमचा याच्या आधी मी एक कॉन्व्हर्सेशन केलं होतं. त्याच्यामध्ये मॅडम एक रायटर आहेत, उत्तम रायटर आहेत आणि त्या मराठीमधून ते लिहितातच आहेत. पण आता मला वाटते हळूहळू इंग्रजीमध्ये सुद्धा लिहायला लागतील. आता इंग्रजीमध्ये सुद्धा लिखाण करायला लागतील. आता इथून पुढे तेही त्यांना सहज सोपं जाईल असं मला वाटते. असा काही विचार केलाय का की इंग्रजीमध्ये आता लिहायचं? आतापर्यंत आपण काही इंग्रजीमध्ये लिहिलं नाही. तर इंग्रजीमध्ये लिहायचं असा काही विचार केलाय का आता या क्लास नंतर? निश्चितच निश्चितच. आणि त्यामुळं माझ्या पुढे एक वाईड वर्ल्ड ओपन होईल. म्हणजे हे सुद्धा शब्द बघा, अचानक आता माझ्या मनातून असेच बाहेर येत आहेत, उच्चारले जात आहेत. हा बरं. फार चांगला बदल, अतिशय सुंदर बदल माझ्यासाठी आहे. आणि हं. परवा मी ग्वाल्हेर, झाशी, ओरछा, झारखंड आणि ती ट्रिप केली. हं. तिथे मला पटकन अगोदरची मी असेल बिफोर क्लास, हं. जॉईनिंग माय क्लास, हं. तर माझं लक्ष हिंदी किंवा मराठी बोर्डकडे जायचं. आता बरं. नॅचरली माझं लक्ष खालती होते खरं तर ते, म्हणजे वरती पहिलं हिंदीतून बोर्ड. आणि पण मी आत्ता ह्या वेळेला माझ्यातला बदल नोटीस केला की माझं इंग्लिशमधून वाचन सुरू झालं तिथं, बरोबर. आणि ते मला खूप आवडलं. खूप छान, खूप चांगली आवडलं. गोष्ट आहे. असे काहीतरी पॉझिटिव्ह व्हाइब्स किंवा पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतायत, हे ऐकून मलाही खूप छान वाटतंय. खूप छान. तर टोटल ग्रुप डिस्कशन चालू झालं तेव्हापासूनचा तुमचा जे काही प्रवास आजही तो सुरू आहे. तर तो प्रवास कसा वाटला तुम्हाला? ग्रुप डिस्कशनच्या विषयी तुमचं काय मत आहे? ग्रुप डिस्कशन इज अ लॉट ऑफ फन, फुल ऑफ फन अँड ग्रेडिंग इमोशन्स. म्हणजे हं. इतके वेळा काही काही विषय असे होते ना, चाइल्ड लेबर विषय होता, किंवा दुसरा विषय होता की व्हॉलेंटरी रिटायरमेंट असावी का नसावी. हं. दुसरा विषय होता म्हणजे त्याचं इट्स नॉट अ डिबेट, हं. इट्स म्हणजे मतप्रदर्शन करायला आपल्याला एक स्टेज मिळालं असं मला वाटतं. बरोबर. आमचे बरोबर. जे काही विचार होते ते इतरांनी अतिशय सोबरली ऐकून घेतले. त्याच्यावरती त्यांनी पण इतक्या छान मतं मांडली. हं. काही वेळा की हे मत मी ॲग्री नाही आहे तुमच्याशी असं म्हणायचं, आणि त्याच्यानंतर भारती मॅम असेल, प्रवीण सर असतील, ते येस. इतके सुंदर त्यांच्या काय ते काय सांगू तुम्हाला ते वातावरण, की म्हणजे मी मुद्दामच काही वेळा असं करायची की नाही नाही चाइल्ड लेबर, मग आता तुम्ही नुसतं ऑन पेपर चाइल्ड लेबर म्हणताय, पण ॲक्च्युली मी बघते चाइल्ड लेबर इथं आहे. मग त्याच्यानंतर त्यांचं ते कळवळणं, त्याच्यानंतर त्यांचं ते चाइल्ड अब्यूजविषयी काही बोलणं, हे मला ऐकायची इच्छा होती आणि ती माझी पूर्ण झाली. बरोबर. आता या सगळ्यामधून ग्रुप डिस्कशनमधून जी काही इंग्लिश स्पीकिंगची आपण प्रॅक्टिस घेतली, ती सगळी कशी होती? तो सगळा प्रवास कसा होता? डेफिनेटली द क्रेडिट गोज टू यू, हे महत्त्वाचे मला सांगायचंच आहे. आणि मॅडम अतिशय शांतपणे, आणि एक टीचर म्हणजे असं कसं आहे की मला येतं आहे आणि तुम्हाला किती काय काही येत नाही आहे असं कुठंही तुम्ही असं भावनासुद्धा जाणवू दिली नाहीत. स्टॉप करायचा, माझे काळ चुकायचे, भूतकाळ चुकायचा, म्हणजे बोलायची मी भूतकाळाविषयी पण क्रियापद वापरायची वर्तमानकाळी, आणि ते माझ्या नंतर लक्षात यायचं. पास्ट टेन्स वापरला नाहीये आपण, वाक्य पूर्ण बरं. झालं की माझ्या ते लक्षात यायचं. बरं. आणि हे इंग्रजीची गंमत कशी माहिती का, की सब्जेक्ट नंतर लगेचच व्हर्ब येतो आणि पुढं माझ्या जो काही त्याला गाडी जोडलेली असती तेव्हा माझ्या लक्षात यायचं की अर्र असं. पण आता नाही होत तसं. आता मला ते अगदी एकही चूक माझी होत नाही आता पास्ट टेन्सची. म्हणजे तिथे मला जे करेक्शन कधीही हा क्लास नसता तर कधीच झालं नसतं, ते ह्या क्लासमुळं झालं. हे पहिलं. आय वॉन्ट टू टेल अ लॉट अबाउट माय क्लासमेट, जे मी तुम्हाला सांगितलं. आणि एव्हरीबडी इज टेकिंग ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन दॅट ग्रुप डिस्कशन. येस. जेव्हापासून की ग्रुप डिस्कशनचं सुरुवात झाली आहे ना, तेव्हापासून असं बहरत बहरत वाढत फुलत आमचं, म्हणजे बकेट लिस्टमध्ये आता काय टाकायचं, तर आता माझा पासपोर्ट लगेच मी रिन्यू करायचा जो की एक्सपायर आहे. आता चलो असं कुठं जाऊ आणि इंग्लिश कुठं बोलू असं झालेलं आहे. आणि जिथे जिथे चान्स मिळतो तिथे तिथे मी आता कॉन्व्हर्सेशन इंग्लिशमधून मी स्टार्ट करते, मग मला रिस्पॉन्स पण चांगला मिळतो. खूप अँड छान. आय एम लुकिंग स्मार्ट, आय एम थिंकिंग स्मार्टर दॅन बॅकडेज. नाउअडेज आय एम बिकमिंग स्मार्टर. निश्चित येस. मला कॉन्फिडन्स आलेला आहे. ऑफकोर्स, ऑफकोर्स. एकच आणि मिनिट. विशेषतः माझं काही ऑफिसचं काम होतं जे हं. की अडकलेलं होतं, तिथं मी हं. असं जाऊन इंग्लिशमध्ये फटफट फट बोलल्यावरती त्यांनी मला रिस्पेक्टफुली अरे वाह! खूप छान.
हा काहीतरी वेगळाच अनुभव ऐकायला मिळाला, की खूप छान वेगळा काहीतरी अनुभव. अरे, कुठेतरी ऑफिसमध्ये जाऊन बोललात आणि त्याच्यानंतर काम झालं, हे काहीतरी वेगळंच ऐकायला मिळालं. आणि मगाशी हा. तुम्ही म्हटलात तसं, की म्हणजे मी कुठेही जाणवून दिलं नाही, की बाबा मला खूप येतंय किंवा काय. पण मी खरं सांगू, की भारती मॅडमच्या जेव्हा मी फीडबॅक घेतला, तेव्हाच मला हे सांगायचं होतं खरं तर, पण मी विसरून गेले. पण खरं सांगू, की एक गोष्ट मला पण खूप जाणवली, की भारती मॅडमचं असेल किंवा त्याच्यानंतर राघवेंद्र कुलकर्णींचा मी व्हिडिओ केलेला आहे. त्यांचं असेल किंवा तुमचं असेल. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने किंवा कर्तृत्वाने खूप मोठे आहात. पण लिटरली सांगते, की या सगळ्यामध्ये मलाही कुठं जाणवलं नाही, की ही काय सांगते, हिला काय येतं, हा ॲटिट्यूड कुठे नाही. ॲज अ गुरु म्हणून, टीचर ट्रेनर नाही. टीचर आणि ट्रेनरपेक्षा सुद्धा गुरुचं पद हे खूप मोठं असतं. पण ॲज अ गुरु म्हणून तुम्ही मला स्ट्रिक्टली फॉलो केला. जसं शाळेमध्ये एखादा आज्ञाधारक विद्यार्थी असतो ना, तसं तुम्ही सगळ्यांनी मला एकदम स्ट्रिक्टली फॉलो केलं. जेवढं मी सांगितलं तेवढं तुम्हाला म्हणजे कुठंही असं वाटलं नाही, की बाबा मी डिस्करेज करते तुम्हाला किंवा त्या मॅडम जे सांगतायत ते योग्यच सांगतायत किंवा मॅडम आपल्या भल्यासाठी सांगतायत, त्याच्यामुळं ते अगदी तुम्ही रिस्पेक्टफुली ॲक्सेप्ट केलं. याचं मला खूप कौतुक वाटतंय, की लिटरली मला त्याचं खूप कौतुक आहे. कुठेच मला असं जाणवून नाही दिलं, की तुम्ही एवढ्या वयाचे आहात किंवा मी तुमच्यापेक्षा लहान आहे. हे कुठेच जाणवून दिलं नाही. जो रिस्पेक्ट पाहिजे होता, रिस्पेक्ट जो काय आहे ॲज अ टीचर म्हणून, तो पदापदाला तुम्ही दिला. ज्या वेळेला गुरुपौर्णिमेसारखा सण असेल किंवा गुरुच्या विषयी काहीतरी आपल्या इंडियन कॅलेंडरमध्ये काहीतरी असेल, तर त्या वेळेला तुम्ही मला विश करायचं, की मॅडम आज तुला काहीतरी दिवस आहे आणि त्या दिवशी आपल्या गुरुला आपल्याला काय वंदन करायचं असतं आणि तुम्ही ॲज अ गुरु म्हणून मला ते पद दिलं, तो रिस्पेक्ट दिला, त्याचं मला खूप कौतुक वाटतंय. कारण तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे असून सुद्धा कुठेही हा ॲटिट्यूड दाखवला नाही. मी दाखवला नाही, तो तुमच्या बाजूने झालं. पण कारण काय, की मी ॲज अ ट्रेनर म्हणून ते काय, की तुमच्यासारख्या वयाला, कारण काय, की एकतरी तुम्ही तुमच्या वयाला, इतक्या मोठ्या वयाला शिकणं सोपं नाही. कुठलीच गोष्ट शिकणं सोपं नाही. आणि मित्रहो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते, की मॅडम जेव्हा क्लास सुरू केला, तेव्हा टेक्निकली त्या साउंड नव्हत्या. मॅडम खरंच या गोष्टीसाठी मला तुमचं कौतुक करायचं, की तुम्ही टेक्निकली साउंड नव्हतात. तुम्हाला Zoom मीटिंग कशी जॉइन करायची माहीत नव्हतं. Zoomचं ॲप कसं डाउनलोड करायचं ते माहीत नव्हतं. बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नव्हत्या आणि दुसरी गोष्ट तुम्ही त्या संयमानं शिकल्या. सगळ्या गोष्टी तुम्ही संयमानं शिकल्या. मला ह्या गोष्टीचं कौतुक वाटतं, की या वयाला आपल्याकडे टेक्निकल नॉलेज नसताना सुद्धा त्या सगळ्या गोष्टी शिकल्या आणि मग त्याच्यानंतर त्यांनी हे जे काही इंग्लिश स्पीकिंग क्लास आहे तो चालू केला. सुरुवातीला पण मी खूप संयमाने त्याने सगळ्या गोष्टी सांगितल्या. मॅडम मी असं नाही, असं, असं नाही, असं. पण मला कौतुक या गोष्टीचं आहे मॅडम, की तुम्ही जिद्द नाही सोडली, की बाबा अरे काय येत नाही याच्यातलं जाऊन तिकडे सोडून द्या. असं नाही केलं तुम्ही कुठल्या स्टेपवरती असं नाही केलं. सुरुवातीला तुम्हाला टेक्निकली काही गोष्टी माहीत नसल्यामुळं अडचणी आल्या. पण मला एक गोष्टीचं खूप कौतुक वाटलं, तेव्हाही वाटलं आणि आजही वाटतंय, की तुम्ही जाऊ दे म्हणून सोडून नाही दिलं. तुम्ही नाही विचार केला, की अरे जाऊ दे आता मला काही येतच नाहीये. मला काही टेक्नॉलॉजी जमत नाही मॅडम, राहू दे तिकडे. असं नाही केलं तुम्ही. तुम्ही प्रत्येक गोष्ट माझ्याकडून समजावून घेतली. हां, असं नाही, असं करायचंय का? हां, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही समजावून घेतली आणि तुम्ही ते फॉलोअप केलं मला. आणि या सगळ्याचा सगळ्या बाबतीत म्हणजे तुम्ही लोकं जे आहेत ना, ते खूप चांगले. मला खूप कौतुक वाटतं, की कुठेही वयाचं हे जे काय आहे, बंधन जे काय आहे, ते तुम्ही नाही बाळगले, की बाबा हां, मॅडम काय सांगते, असा कुठे ॲटिट्यूड नाही दाखवला तुम्ही. ॲज अ जे काही टीचर आहे किंवा ॲज अ ट्रेनर म्हणून तुम्ही अगदी स्ट्रिक्टली मला फॉलो केला. तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या जे काय आहे, की प्रत्येक गोष्ट मी जसं शाळेमध्ये म्हणतो, की बाबा ओबिडियंट स्टुडंट म्हणतो ना, तसं ओबिडियंट स्टुडंट म्हणून तुम्ही राहिलात. त्याचं मला खरंच कौतुक आहे. खरंच. अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल, की टोटल जे काही वातावरण तुम्हाला कसं वाटलं? क्लासमधलं टोटल वातावरण असेल किंवा टीचिंग जे काय असेल, तुम्हाला कसं वाटलं? खूप छान होतं. जनरेशन गॅप म्हणजे प्रवीण सर, तुम्ही, मी आणि भारती मॅम ह्याच्यामध्ये किती मोठी गॅप आहे बघा. एज वाईज म्हणते मी. बरोबर. आणि तरी सुद्धा आता आमचं बॉन्डिंग कसं झालंय बघा, की बरोबर. भारती मॅम आणि मी अदर दॅन क्लास सुद्धा तुमचं मत हे आहे का, किती छान. अहो मला त्या दिवशी क्लासमध्ये लिमिटेशन येतात, पण येस, मला पण आज असाच एक्सपिरियन्स आला. मी मग ते कसं झालं, की एका लेव्हलवर यायला झालं सगळ्यांना. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, की मेंटल हेल्थ विषयी तुम्ही बरेच विषय दिलेत, की जे की मेंटल हेल्थ इश्यूजवरती जातात, तिथं जाऊन थांबतात बरोबर. आणि त्याच्याकडे फार लक्ष वेधलं आणि आम्हाला बोलायला दिलं. बरोबर. आत्ता कसं असतंय, की सगळं ह्या स्टेजला मॅडम
आम्हाला काय हवंय तर आधार हवाय. आम्हाला बरोबर. आता तुम्हाला जाऊन त्याच्यातनं काय मिळवायचं आहे, आम्हाला काय पैसे मिळवायचे नाही आहेत, नाही. आम्हाला काय आता मी इंग्लिश शिकले म्हणून शायनिंग मिळवायचं नाही आहे. बरोबर. मला काय मिळवायचं आहे तर थोडा असा थोडा कमी होत चाललेला आत्मविश्वास पुन्हा एकदा आपल्याकडे उठून आणायचा आहे. बरोबर. आणि ज्ञान हे असंच आहे की परत आपल्याकडे जवळ घेणं त्या ज्ञानाला. बरोबर. तर हे या क्लासच्या माध्यमातून झालं. आणि दुसरी गोष्ट की वॉटर कन्झ्युमिंग किंवा एन्व्हायरमेंट विषयी जे विषय होते बरोबर. तेव्हा आमच्या पिढीचं काहीतरी बरोबर करतो आहेत आम्ही. बरोबर. आम्ही काटकसरीने वागतो, आम्ही मनी बरोबर. सेव्हिंग पण करतो, आम्ही वॉटर सेव्हिंग पण करतो, आम्ही कॉटन सेव्हिंग पण करतो, आम्ही बरोबर. रियूज पण करतो, आम्ही रिसायकल पण करतो. आम्ही बरोबर. तरुणांसारखे वागत नाही आणि आम्ही कितीतरी छान बरोबर आहे. बरोबर. असं पण मला खूप छान वाटायचं की जेव्हा प्रवीण सर म्हणायचे की पैसे वापरले पाहिजेत, लोन घेतलं पाहिजे IT मध्ये, असं म्हणायचे. म्हणजे ते त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू, आमचा पॉइंट ऑफ व्ह्यू, आणि आम्ही सेव्हर आहोत ते दुसऱ्या टोकाला उभे आहेत. म्हणजे हे पण मजा यायची मॅडम. ते एन्व्हायरमेंट एवढं भारी होतं की काय. आता परत वाटतं की पुन्हा एकदा ते एन्व्हायरमेंट म्हणजे आठवत आहे आम्हाला की असं पाहिजे. बरोबर. जेव्हा वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र येतात तेव्हा चांगलं काहीतरी होतं. सगळी हो हो होय बा असेल तर त्यातनं घडत काही नाही. मग ते घडत काय नाही. ओनली बरोबर. फॉलोअर्स होतात. अपोजिशन आणि पार्टी पाहिजे. येस. महात्मा गांधीजींनी अतिशय सिरियसली एक वाक्य सांगितलंय की मला फार दुःख होतंय की मला सगळे फॉलोअर्सच मिळाले. अपोजिशन कधी नाही. हा, म्हणजे हे एक झालं असतं तर आणखी काहीतरी माझ्या हातनं चांगलं कार्य आहे. करता आला असं. नुसतं बरोबर. तुला उपोषण, तुम्ही करा उपोषण आणि होतंय तुमचं मान्य. बरोबर. ही हा माझा एक म्हणजे पराभव आहे असं त्यांनी शेवटी सांगायला सुरुवात केली. बरोबर. बरोबर. म्हणजे तसं जर आम्ही सगळं जर अपोजच केलं नसतं, नवीन ज्ञान शिकायला जर काही नको तर बंद करायला काहीही वेळ लागत नाही. बरोबर. बंद म्हटलं की ते बंद पडतं. परत कंटिन्यू ठेवायला फार मोठे प्रयत्न. उताराचा वेग निसर्ग सुद्धा हेच सांगतो मॅडम. आय एम ए रायटर, गुड रायटर, येस. की येस. ऑफकोर्स. वरून उंचावरून पडणारा दगड हा दुसऱ्याला पण घेऊन खाली पडतो आणि बरोबर. त्याला वेग लावायलाच लागत नाही. ग्रॅव्हिटी त्याचं सगळं काम करते. पण बरोबर. जर तेच चढवायचं असेल तर छोट्या वजनाला जास्त पॉवर लागते. तसं आपल्याला कुठेतरी उंच चढायचं आहे. बरोबर. हाच माझा दृष्टिकोन होता आणि हाच राहील. आणि लाईफ टर्म, लाईफ लॉंग मला त्याच्यासाठी ह्या क्लासचा उपयोग झाला. म्हणजे बरोबर. हा क्लास हे माझ्या आयुष्यामध्ये असणारच आहे काय. ऑफकोर्स. 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 हे सगळे ग्रुप डिस्कशनचे जे काही आपण जे काही विषय घेतलेत ते विषय ना की वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. म्हणजे काही सोशलॉजीशी रिलेटेड आहेत, काही पॉलिटिक्सशी रिलेटेड आहेत, काही एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहेत, काही एज्युकेशनशी रिलेटेड आहेत. आता हे घेण्यापाठीमागचं म्हणजे कारणच असं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही वेगवेगळे विषय आहेत ते विषय तर बोलता यावेच, पण त्या क्षेत्राशी रिलेटेड जे काही वर्ड्स आहेत ज्याला आपण डिक्शन म्हणतो ते डिक्शन तुमचं इम्प्रूव्ह व्हावं याच्यासाठी काय केलं की आपण प्रयत्न केले. तर खरंच वाटतंय का तुम्हाला की या ग्रुप डिस्कशनवर स्पीकिंगची जास्त प्रॅक्टिस झाली आणि व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह झाली असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितच मॅडम, अगदी निश्चित. कुकिंग पासून ते टेक्निकल वर्ड आणि हार्ट टचिंग सब्जेक्ट असताना आमच्या भावना आम्हाला आमच्या भाषेमध्ये व्यक्त करता आल्या, एक्सपिरियन्सेस शेअर करता आले. म्हणजे बरोबर. कोणतेही एक्सपिरियन्स हे स्वतःचे असतात, ते हम्म. फक्त आपण अनुभवलेले शेअर करावेसे वाटतात. मग ते बरोबर. शेअर करण्याची एक फार मोठी या क्लासमधून आम्हाला संधी मिळाली. आणि ते एक्सपिरियन्स मॅडम घेऊन झाले त्याला 50 वर्षापूर्वीचे एक्सपिरियन्स. परत ते बरोबर. ताजं पाणी टाकलं की नाही एखाद्या गोष्टीला टवटवीत, हो. तसं ते झालं. म्हणजे बरोबर. स्प्रिंकलिंग वॉटर ह्या क्लासमुळे शक्य झालं. ऑफकोर्स. ऑफकोर्स. ज्ञानामधून आमच्या मेंदूमधून इतक्या क्षेत्रातले नाट्य, साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, आणखी हजार विषय म्हणजे त्याच्या आजूबाजूनं हे शब्द नाही तर व्होकॅब्युलरी नाही का डेव्हलप झाली त्यातून. ऑफकोर्स. हा फार ऑफकोर्स. मोठा वाटा. येस. आणि एक फार मोठी गोष्ट सांगायची होती की हे शब्द येतच होते. हे शब्द आम्हाला आज लगेच क्लास सुरू झाला आणि आम्ही पाठांतर करायला डिक्शनरी उघडली असं कुठंच नाही झालं. नाही. नाही. फक्त ते आतून बाहेर आले. बरोबर. जे म्हणजे गरजेचं होतं. हा,
म्हणजे गरजेचं हिडन नॉलेज आमचं काय बीज पडलं होतं खाली, त्याची माती खणली झाली, डिगिंग सॉइल ते तुम्ही केलं, आणि वॉटरिंग प्लांट ते तुम्ही केलं, आणि आमचं अजून स्ट्रबच आहे मॅडम. आम्ही काय म्हणत नाही की ते ट्री झाले, अजून नाही झाले ऑफकोर्स म्हणजे. ऑफकोर्स ऑफकोर्स होणार. पण होणार, हा. त्याचा ट्री व्हायला वेळ लागतो. तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात तर नक्कीच त्याचा एक मोठा वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही. ओके. तर टोटल क्लासचा एक्सपिरियन्स विषयी तुम्हाला अजून काही सांगावंसं वाटेल का? काय होतं किंवा काय तुम्हाला वेगळं काय अनुभवाला मिळाला या क्लासमध्ये? त्या वयात जिथं शक्य आहे ॲज अर्ली ॲज पॉसिबल हा क्लास जॉईन करावा. आणि काहीच फी नाही आहे. माझ्या आजूबाजूला एक भरपूर क्लास आहेत, हम्म. पण इतकी फी आहे. पण भरपूर. ऑनलाईन कसं डिस्टन्स लर्निंगचा हा फायदा असतो की दुसऱ्याला चान्स, तिसऱ्याला चान्स, तुम्ही असं बरोबर होतं ना, रोटेशन प्रमाणे. बरोबर आणि बरोबर. आणि क्लासचं एक वैशिष्ट्य असं होतं की ओपनिंग बॅट्समन एक होता, मधल्या रन काढायला एक होता, ते एक विकेट किपर होता. त्यामुळे आणि ग्राउंड म्हणजे अंडर द सन विषय होते मॅडम. अंडर द स्काय म्हणतात ना ज्याला इंग्लिशमधून, बरोबर. ते विषय होते. आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे खेळायचं ग्राउंड दिलेलं होतं, शब्दांशी खेळा, विचार मांडा, तुम्ही छान आवरून त्या वेळेला बसा. रात्री असं तर आपण जी वेळ तुम्ही दिलेली आहे ती आमच्या सोयीनं, कितीदा आपण म्हटलं की ही सोयीची आहेत का, ही सोयीची आहे का. मग असं म्हाताऱ्या माणसांना तुमच्या सोयीची वेळ, तुमच्या सोयीचं बोलणं, तुम्ही जरी चुकलात तरी मी आहे. म्हणजे हम्म. आता या वयात आम्ही शिकणं हे केवळ आणि केवळ ह्या क्लासचंच यश आहे. बरोबर. आणि कुठल्याही वयात ज्ञानाला मर्यादा नाही, सीमा नाहीत. ज्ञान हे अमर्याद आहे, आणि ते घेतल्यानं दुसऱ्याचं काही नाही, आपलाच फार मोठा फायदा होणार आहे. बरोबर. आणि ते समुद्र आपला कधी हृदयाचा पण समुद्र आमचा मोठा झाला. म्हणजे जे असं सगळं असं आवळून घेतलं गेलं होतं ना, मला जर असे ॲक्शन म्हणजे होतात माझ्या आपोआप, पण सांगते की असे आम्ही फ्री बर्ड झालो ह्या क्लासमुळे. बरोबर. बरोबर. आता पटकन मी पासपोर्ट रिन्यू कधी करते आणि मी कुठेतरी कधी जाते असं मला व्हायला लागलं. म्हणजे जे करून इतका कॉन्फिडन्स आलेला आहे की इतका कॉन्फिडन्स आलेला आहे की आता मी कुठल्याही कंट्रीमध्ये जाऊ शकते, प्रवास करू शकता आणि कुठेही तुम्ही कम्युनिकेशन करू शकता. आणि क्लासच्या बाहेर. हा. भारतामध्ये खूप सपोर्ट सिस्टीम आहे. आपल्याला जेव्हा भारतामध्ये दक्षिणेकडे जातो तेव्हा इंग्रजीच आपल्याला हात धरायला लागतं. बरोबर. इकडे हां. त्यामुळं दक्षिणेकडचा भाग बघ, कुठंही तुम्ही बाहेर पडलात, मुंबईत, पुण्यात, कॉस्मो सिटीमध्ये, तर हम्म. तुम्हाला आणि कसंही इंग्लिश ही आलंच पाहिजे. बरोबर. आणि बरोबर. थोडं नॉन टू अननोन असं आहे ना, तुमचं कसं हम्म. आहे, नॉन टू हम्म. अननोन क्लास कसा चालतो, बरोबर. फ्रॉम नोन टू अननोन, अननोन. फ्रॉम येस. कसा चालतो इनकरेक्ट जे असेल त्यापासून करेक्शनकडे, ओके. आणि कसा चालतो म्हणजे त्याचा पाथ हा करेक्ट आहे. म्हणजे बरोबर. त्याच्या स्पीड, पहिलं खूप स्पीड आहे, हम्म. मध्ये स्पीडच नाही, नंतर शेवटी असं वाइंडअप करताना खूप स्पीड आहे, असं नाही आहे. कंटिन्युअस तो जे स्लो आहे. प्रोसेस फ्लो आहे ना, तो खूप हम्म. चांगला आहे. म्हणजे हम्म. असं मध्ये सुद्धा कधी विषय काय होते सांगू काय, इतके सुंदर विषय होते. ॲट द टाइम ऑनलाईन क्लास, स्पीकिंग ऑन दॅट टॉपिक, इट्स ऑल अ प्लेझर फॉर मी. हम्म. इट्स अ प्लेझर फॉर मी. येस. 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 आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा टोटल जो काही प्रवास तुमचा होता तो मेमोरेबल होता का, की बाबा यातलं काय तुम्हाला की वाटतंय, कुठला जो काही एखादा सेशन किंवा एखादा जे काही प्रसंग होता जो तुमच्यासाठी खूप असा मेमोरेबल ठरलाय, असा कुठला प्रसंग आहे का? हो, ज्या वेळेला मी ह्याच्यावर बोलत होते ना, हार्ड वर्क वर्सेस नॅचरल टॅलेंट अचिव्हिंग सक्सेस, हम्म. मीन्स भारती मॅम आणि मी आणि प्रवीण सर हम्म. प्रत्येकाने हार्डवर्क तर केलेलेच होते. बरं. पण ॲक्च्युली अचिव्हमेंट ह्या कशाला नक्की तुम्ही अचिव्हमेंट म्हणता, बरं. ह्याच्यावरती जे मी बोलले त्या बोलल्या, मी बोलले, परत आम्ही गिव्ह अँड टेक केलं की नाही, ओके. दॅट्स अ मोस्ट मेमोरेबल इव्हेंट इन माय लाईफ. बरोबर. टोटल आता तर तुम्ही याच्या आधी खूप वेळा हा क्लास रिकमेंड खूप जणांना केलाय याच्या आधी. आता इथून पुढे सुद्धा खूप जणांना रेकमेंड कराल का? इथून पुढे तर आत्ता मी खूप ट्राय केले, प्रत्येक वेळेला सगळ्यांना माउथ पब्लिसिटी करत होते, कारण तुम्ही कधीच सांगितलं नाही मला की सांगा कुणाला, नेव्हर.
पण मला जी क्वालिटी मिळाली ती खरी क्वालिटी मला शेअर करायची होती, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी होती की ह्या क्लासचा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट इतरांना पण मिळावा. म्हणजे मला जसं वाटलं तसं तुम्हाला वाटतंय हे ह्याचा मी कुठंतरी खात्री देत होते त्यांना. बरं. आणि जिथं जिथं म्हणून ह्याला स्टेटस टाकायची, जिथं जिथं मी अनेक ठिकाणी जाते तिथे सांगायची. आणि अशाच एका मनीषा मराठेमुळं तर मला कळला ना हा क्लास. ऑफकोर्स, म्हणजे ऑफकोर्स. बरं. त्यामुळं इच वन टीच वन जे आपण म्हणतो की नाही, तसं येस, माझ्याकडून येस, अगदी येस, कुणीतरी नक्कीच येस. या क्लास जॉईन करणं आणि क्लासमध्येच तुम्ही काही असं नाही आहे, तर त्यांच्या लाईफ टाईम त्यांना याचा फायदा होतोय. बरोबर. म्हणून त्यांनी क्लास जॉईन करावा. बरोबर. आणि बरोबर. ज्या होम मेकर आहेत त्यांना तरी सर्वात जास्त याचा फायदा आहे. होम बरोबर. मेकर की तुम्ही येस. एक लेडीज आहे, होम मेकर लेडीज असतात, त्यांच्यासाठी दुसरं कोणी काही त्यांना सपोर्ट सिस्टीम करणार नाहीये, तर ती त्यांनी स्वतःची उभी करावी. ही बरोबर. प्रेरणा मला इथून मिळाली. की मला कोणी सांगितलं नाही की हा क्लास जॉईन कर, जा तुला काहीतरी येतंय का बघ, जा तुला आता काही कमी येते तर जरा कॉन्फिडन्स वाढतोय का बघ, जा. असं नाही. सेल्फ कॉन्फिडन्स लेव्हल ही वाढवण्याची इच्छा ही तुमचीच असली पाहिजे. हा ऑफकोर्स. सेल्फ ऍक्टिव्ह झाला माझा मॅडम. सेल्फ ऍक्टिव्ह होतो या क्लासमध्ये. बरोबर. बरोबर. अदरवाईज माझा सेल्फ म्हणजे स्वप्रतिमा ज्याला म्हणतो ना आपण, स्वप्रतिमा आपल्याविषयी, सेल्फ इमेज. तर तो चांगला होतोच, निश्चितच ओके. होतो. म्हणजे ओके. इंग्लिश आलं किंवा हा क्लास झाला म्हणून नाही होत, त्याचा हळूहळू परिणाम हा निश्चित होतोच. ओके. ओके. हॅरेसमेंट नाहीये, कंपल्शन नाहीये. जी क्लास जॉईन करताना जी भीती वाटते की नाही, की आम्हाला काहीतरी सांगितलं तर आमच्या हातनं झालं नाही तर वेळ कुठं आहे, असं नाही. वेळ कुठं आहे नाही, वेळ आहे तुमच्याकडे. इच्छा आहे का तेवढा प्रश्न स्वतःला विचारा आणि जॉईन फास्ट, जॉईन नाव, जॉईन ॲट दॅट मोमेंट. येस. ओके. क्लासच्या बाहेर आता कुठे प्रॅक्टिस करता का? किंवा येस. जिथे तिथे बोलायची संधी मिळते तेव्हा बोलता का? हो, असे बऱ्याच आहेत जागा की ज्या मला आत्ता सापडल्या. बरोबर. क्लासच्या बाहेर पण इंग्लिशमध्ये व्यवस्थित मी आता बोलू शकते. येस. तर त्यांचा विषय सुरू असेल तर त्यात मी ॲडिशनल करू शकते. म्हणजे बरोबर. हा कॉन्फिडन्स नक्की माझ्यामध्ये आला. ओके. थँक्यू सो साईडला मच. आपण फर्निचर सारखं उभं नाही राहायचं, आपण त्याच्यात पार्टिसिपंट व्हायचं. म्हणजे हे तुम्हाला ह्या क्लासमधून साध्यच होणार आहे, बरं. निश्चितच. आणि आम्ही आणि मराठी माध्यमातून शिकलो, आम्हाला 8वी मध्ये सुरू झालं. माझी 4 पुस्तकं बदलली मॅडम. बरं. एका वाक्यात सांगते की कंडेन्स कोर्सने शिकले, डायरेक्ट मेथडने शिकले, इक्लेक्टिक मेथडने शिकले आणि टेबल मेथडने शिकले. ह्या 4 मेथडनी आमच्या शिक्षकांनी आम्हाला इंग्रजी शिकवलेलं आहे. बरोबर. 12 गावात आमच्या वडिलांच्या बदल्या होत होत्या. 12 गावच्या शाळा, त्याचे शिक्षक, त्याची भेळ मिसळ भेळच होती ती. पण ती भेळ सगळी एकत्र करून इथे त्याला व्यवस्थित एक सिस्टमॅटिक मिळाले ओके. त्याच्यात, मांडायला मिळालं सिस्टमॅटिक मला. ओके. असं ते सिस्टमॅटिकपणाने झाल्या सगळ्या गोष्टी. 8वी त्यात पासून सुरू होते म्हणून. येस. खेडेगावच्या शाळामध्ये नव्हतं ना आधी इंग्लिश. येस. म्हणजे बरोबर. गोंधळच होती, एबीसीडी होतं, पण येस. वाक्यरचना ही 8वी पासून होती. त्याला कंडेन्स कोर्स म्हणत होते. येस. 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 हो. आता एक गोष्ट खूप चांगली आहे की तुम्ही क्लासच्या बाहेर प्रॅक्टिस करताय, कारण हाच आपल्या कोर्सचा आउटकम आहे. कारण विद्यार्थी ज्या वेळेला बाहेर बोलतो ना, कारण क्लासमध्ये बोलतो एक कंपल्शन असतं किंवा मी बोलायला लावते किंवा मी समोर असते. क्लासमध्ये काही कमी म्हणजे मिस्टेक झाल्या तर मी सांगते, करेक्शन वगैरे सांगते. तर या सगळ्यामुळे थोडंसं काहीतरी काय बाबा एक कंपल्शन पण राहतं आणि एक कम्फर्ट पण राहतो की क्लासमध्ये. पण क्लासच्या बाहेर जे काही बोलता ते खूप महत्वाचं आहे. कारण आपला मेन आउटकम काय आहे की आपल्या विद्यार्थ्याने बाहेर जाऊन, क्लासच्या बाहेर जाऊन कम्युनिकेशन करावं. इंग्लिशमध्ये त्यांना व्यवस्थित कॉन्फिडेंटली बोलावं आणि ते तुम्ही करताय याचा मला खूप आनंद आहे. कारण ही एकच गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळतंय की क्लासमधून तुम्ही बाहेर जाताना काय घेऊन जाताय. ऑफकोर्स तुम्ही म्हणा, भारती मॅडम म्हणा, या लोकांनी बरंच काही म्हणजे त्यांनी पण सांगितलं किंवा तुम्ही पण सांगितलं की क्लासमधून बाहेर पडताना आम्हाला बरंच काही मिळालं. तर या बरंच काही जे काही मिळवलं तुम्ही, त्याच्यामध्ये तुमचाही तितकाच वाटा आहे. कारण तुम्ही जे काही मी सांगितलं ते तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केलं. तुम्ही सुद्धा तितक्या डेडिकेटेडली किंवा डिव्होटेडली त्या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यामुळे तितकंच तुमचं सुद्धा कॉन्ट्रिब्युशन आहे. आणि त्यात टाळी ही 2 हाताने वाजते. मी भलेही 100% दिली असेल, पण तुम्ही तिकडून 100% देणं पण गरजेचं आहे आणि ते तुम्ही केलं. ती दोन्ही हाताने टाळी वाजते कारण तुम्ही तिकडूनही 100% दिलं आणि मी पण 100% दिलं. त्याच्यामुळे काय की मी फक्त एक मार्ग दाखवत गेले की हां, अशाने अशा पद्धतीने करायचं आहे. पण
तुम्ही ते सिन्सिअरली केलत आणि वर्कआउट केलं त्याच्याबद्दल खरंच खूप तुमचं सगळं आणि या वयाला सगळं मॅनेज करून करणं हे हं. एक वेगळं चॅलेंज आहे आणि ते तुम्ही ते चॅलेंज पार केलं कारण या वयाला शिकणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेक्निकल गोष्टी माहीत करून घेऊन मग शिकणं तितकं सोपं नाही आहे पण ते तुम्ही अचीव्ह करून दाखवलं आणि मलाही सुरुवातीला असं वाटायचं की अरे मॅडमना इतकं टेक्निकल गोष्टी येत नाहीत पण ऍट द सेम टाइम कौतुक पण या वाटायचं की तुम्ही ते सगळं जाणून घेऊन मग तुम्ही स्टार्ट करताय कारण ते तेवढं सोपं नाही ज्याला टेक्निकल माहित नसतं त्याला ते खूप कठीण जातं त्याच्यामुळे तुम्ही त्याचा नाद नाही सोडला तुम्ही करायचंय मला ते मला कडवर न्यायचं आहे हे जे स्पिरिट ठेवलं ना तुम्ही त्याच्याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन खरंच त्यासाठी तुम्हाला सॅल्यूट फ्रॉम मी तर खूप छान पद्धतीने हा प्रवास होता सगळा आपला तुम्ही एन्जॉय केला तितका मी देखील हा एन्जॉय केला खूप छान काही विचार प्लास्टिक बॅग सारख्या विषयावरती तुम्ही पण खूप छान बोललात माझ्यासाठी तो मेमोरेबल इन्सिडेंट होता खूप छान चांगला प्रवास होता माझ्यासाठी सुद्धा हा मेमोरेबल बऱ्याच गोष्टी याच्यामधल्या होत्या खूप छान प्रवास होता थँक्यू सो मच मॅडम हा फीडबॅक तुम्ही दिलात आणि याच्यासाठी वेळ दिलात सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू सो मच